सन्माननीय आमचं जवळचे मित्र दत्तात्रयजी फर्डे सर आज आम्हाला जोडले जातील, त्यांचं सुद्धा शब्द सुमनांनी सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। सर्व लाडक्या क्रीडा रसिकांचं पुनश्च एकदा मनमोहक आणि मनपूर्वक शब्दामध्ये मनपूर्वक स्वागत। गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू। एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल सह्याद्री डामडौलात उभा असलेला, एका बाजूने आपण पाहत असाल मोकळं पठार आणि थंडगार सुटलेली हवा, सकाळचं मनमोहक वातावरण आणि या वातावरणात क्रिकेटची पर्वणी तुम्हा सर्वांच्या भेटीला पुनश्च एकदा आली। या सर्व पर्वणीचे सर्वे सर्व सन्माननीय बुधाजी दादा बरतड, अंकुश दादा बरतड आणि संपूर्ण तळवाडी वासियांचं मनपूर्वक आभार। पुनश्च एकदा त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसाला सेवा करण्याची संधी मिळते। मी समालोचक सोमनाथ खाडे आपले सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय। घेऊन जातोय क्रिकेटच्या पंढरीमध्ये, ज्या ठिकाणी रंगणारा सामना आपल्याला पाहायला मिळेल। बिग फाइट, बिग मुकाबला, काटेकी टक्कर, मोठी मॅच सर्वांच्या समक्ष सादर होतीये। एका बाजूला पाहायला मिळेल सिद्धिविनायक डोळखाम आणि त्यांना फाइट करताना टीम आवळपाडा। मोठी रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळेल। गोलंदाज तयार, पहिला चेंडू, 4 षटकांची मॅच। पहिल्या चेंडूवरती सन्मानपूर्वक फटका पाहायला मिळतो। ऑन साइडला ट्रॅव्हल होत असताना चेंडू अलॉंग द कार्पेट, चेंडूला कलेक्ट करण्यामध्ये यश मिळालं। अमोल शिंदे चेंडूला कलेक्ट केलं आणि चेंडू थ्रो करताना पाहायला मिळतोय। सिंगल धाव फलकाचा श्री गणेश केलाय। अवलपाडा संघाच्या धावसंख्येला होती सुरुवात, एका धावेनं धावफलकाला सुरुवात झाली आहे। जोडी सलामीवीरांची आपल्याला पाहायला मिळते अवलपाडा टीम साठी। रवींद्र आणि गोरख ही जोडी आपण पाहतोय। रवींद्र आणि भरत हा डिटर फलंदाजांची जोडी मैदानावरती। भरत अर्थातच आवळपाडा टीमच्या पाठीचा कणा, सलामीवीर फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल। डोळखाम विभागाची खऱ्या अर्थाने शान म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जातं, व्यावसायिक क्रिकेट सुद्धा खेळत असतो आणि आज आपल्या गावासाठी, आपल्या नावासाठी आणि आपल्या प्रतिष्ठेसाठी उतरलेला पाहायला मिळतोय। सलामीवीर फलंदाज भरत, लेफ्ट हँडेड बॅट्समन, स्टायलिश खेळाडू, स्ट्रायकिंग एंड वरती। पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतरचा हा चेंडू पाहायला मिळतोय लेग स्टंपच्या बाहेर। पंच आमच्याकडे वळाले आणि या चेंडूला अवांतर घोषित केलं। एका धावेची भर धावफलकाला एक मोठी रायव्हलरी आपल्याला पाहायला मिळेल। नक्कीच एका बाजूला आवळपाडा, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक डोळखाम विभागातील 2 दादा टीम एकमेकांच्या समोर। त्याचबरोबर आजच्या या शेवटच्या दिवसाला आणि या अंतिम क्षणांना गोड करण्यासाठी आम्हाला लाभलेले आमचे लाडके पाहुणे सन्माननीय महेशजी दैसले सर यांचं सुद्धा शुभागमन झालंय स्पर्धेच्या वतीनं। सहर्ष मनपूर्वक स्वागत आहे। पहिल्या चेंडूवर सिंगल, त्यानंतर अवांतरची एक धाव, 2 धावा स्कोर कार्ड वरती। भरत थोडासा संयमी पाहायला मिळतोय। सुरुवात करत असताना डावाला आकार देण्याचा प्रयत्न नक्कीच असेल, कारण भरतला माहिती आहे माझी विकेट राहिली तर मात्र धावा येत राहतील। सर सलामत तो पगडी 50, विकेट राहिली तर धावा येत राहतील। षटक क्रमांक पहिलं, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनिरुद्ध। षटकातला पुढचा चेंडू, वन शॉट, ब्युटिफुल स्ट्राइक, जबरदस्त फटका पाहायला मिळतोय भरतच्या बॅट मधनं। आवळपाडा गावचा ब्रँड पेश होत असताना A1 क्वालिटीचा ब्रँडेड फटका, चौकार। त्याचबरोबर डॉक्टर बांगर सरांचं सुद्धा शुभागमन झालंय। सन्माननीय डॉक्टर बांगर साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। अगदी दूरवरचा प्रवास करून घोटीवरून या क्रिकेटच्या मॅचेसचा आनंद घेण्यासाठी आणि आमच्या आयोजकांवर असणारं प्रेम व्यक्त करण्यासाठी आज उपस्थित होत आहेत। वेलकम सर, विनंती आहे आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। आज खऱ्या अर्थानं पाहुण्यांची रेलचेल पाहायला मिळेल। अंतिम दिवस आहे आणि या अंतिम दिवसामध्ये आपल्याला पाहुण्यांसह अनेक लाडक्या व्यक्तिमत्वांचं नक्कीच दर्शन मिळेल। यावेळेस नशिबाची साथ मिळते लक फॅक्टर ऑन आवळपाडा टीम साठी। वाईट चेंडू आणि त्यामध्ये यावेळेस दुग्ध शर्करा, चेंडू सीमारेषेच्या बाहेर। 4+1 अशा 5 धावा धावफलकावर जोडल्या जातील।
बुधाजी बर्तड साहेब आपण कुठे असाल तर एक षटक कंप्लीट होऊ द्या। गोलंदाज अनिरुद्ध षटक क्रमांक पहिलं प्रगती पथावरती धावफलकावरती तब्बल 11 धावा। फ्लाइंग स्टार्ट यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू पूल केलाय, फिल्डर आहे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू फरार, मिड विकेट बाउंड्रीला सलामी, षटकार। सहा धावा धावफलकावर जोडल्या जातील। आवळपाडा टीम एक वेगळ्या फॉर्म मध्ये असलेली टीम आपल्याला नक्कीच पाहायला मिळते। समोर तितक्या ताकदीचा गोलंदाज अनिरुद्ध, मात्र अनिरुद्धवरती यावेळेस आक्रमण चढवत असताना भरत पुन्हा एकदा यावेळेस फटका फसलाय, हवेमध्ये आहे मात्र 38 ची पावंदी आहे मित्रांनो आणि तिचाच फायदा उचलत असताना भरतच्या बॅट मधून आलेला बॅक टू बॅक दमदार स्ट्रोक चौकार। 21 धावा धावफलकावर फ्लाइंग स्टार्ट स्वप्नवत सुरुवात आपल्या संघाला देत असताना भरत जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते। चौकार षटकारांची आतिषबाजी अगदी सकाळच्या सत्रापासून आपल्याला पाहायला मिळते। सुरुवात करत असताना दमदार केली आहे आणि पहिल्या षटकामध्ये अजूनही काही चेंडू शिल्लक आणि 21 धावा स्कोर कार्ड वरती बिनबाद 21, अजूनही एक चेंडू शिल्लक या षटकाचा आणि नक्कीच एक महागड षटक आपल्याला पाहायला मिळतं सिद्धिविनायक डोळकामसाठी। अनिरुद्ध गोलंदाजी मार्गवर 21 धावा स्कोर कार्ड वर षटकातला शेवटचा चेंडू पॉवर प्लेचं हे षटक आपल्याला पाहायला मिळतं आणि या षटकामध्ये चौकार षटकारांची मेजबानी पेश करत असताना आवळपाडा टीम साठी भरत यावेळेस चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा बॅटला स्पर्श झाल्यानंतर मात्र इनफिल्ड मध्येच अडवला जातोय। 22 धावा धावफलकावरती षटक क्रमांक पहिलं समाप्त होतं। आवळपाडा टीमची धावसंख्या 22 ऑन द बोर्ड विदाउट लॉस। फ्लाइंग स्टार्ट अतिथी देवो भव ही आपली विचारधारा आणि सर्व लाडक्या पाहुण्यांचं व्यासपीठावरती शुभागमन झालेलं आपल्याला पाहायला मिळतंय। व्यासपीठावरती सन्माननीय बांगर सर उपस्थित आहेत। मी विनंती करतोय सन्माननीय बुधाजी अशोक बर्तड सरांना आपण आपल्या शुभ हस्ते दोन मिनिटं सामना थांबवा मित्रांनो, तोपर्यंत तुम्हाला स्ट्रॅटेजी करण्यासाठी वेळ मिळेल। सन्माननीय बांगर सर उपस्थित आहेत, त्यांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल। मी सन्माननीय बुधाजी बर्तड सर, त्याचबरोबर अशोकजी मेजर सर, त्याचबरोबर बुधा बर्तड साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बांगर सरांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर करायचा आहे। पाहुण्यांचं शुभ आगमन आणि व्यासपीठाची शोभा वाढवली जाते। आपण पाहू शकाल अगदी सकाळच्या सत्रामध्ये पाहुण्यांचं शुभ आगमन झालं आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेला चार चंद्र लावण्याचं काम केलं जात आहे। सन्माननीय बांगर साहेबांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जाईल। माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भरपूर सारं प्रेम आपल्या व्यासपीठावरनं आणि आपल्या तळवडा गावाच्या वतीनं सन्माननीय बांगर सरांना दिलं जात आहे। या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय बुधाजी बर्तड दादा, त्याचबरोबर अशोक मेजर साहेब, त्याचबरोबर बुधा बर्तड साहेब यांच्या शुभ हस्ते बांगर सरांचा शुभ सन्मान होतोय। धन्यवाद साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। त्याचबरोबर पाटील सर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल। मी सन्माननीय या गावचे प्रथम नागरिक, या स्पर्धेचे प्रणेते सन्माननीय अंकुशजी बर्तड साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते सन्माननीय पाटील सरांचा शुभ सन्मान करायचा आहे। त्याचबरोबर शिरू भगत सर यांना सुद्धा विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते साहेबांना आदरणीय पाटील सर यांचं शुभागमन झालं आणि सकाळच्या सत्रामध्ये खऱ्या अर्थाने शोभा वाढवली जाते।
सर्व तळवडा ग्रामस्थांच्या वतीनं साहेबांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावरती केला जातोय। त्याचबरोबर सन्माननीय बटाटे सर उपस्थित आहेत, त्यांचा सुद्धा शुभ सन्मान केला जाईल। मी सन्माननीय माधव पोकळा सर, त्याचबरोबर चंद्रकांतजी बरतड सर, त्याचबरोबर भगवानजींना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते सन्माननीय बटाटे सरांचा शुभ सन्मान आपल्या व्यासपीठावर करावा। प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्ही पाहू शकाल पाहुण्यांची मांदियाळी आणि सर्व पाहुण्यांचा, या लाडक्या पाहुण्यांचा मनपूर्वक शुभ सन्मान होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय। प्रेमाची भगवी शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि भरपूर सारं प्रेम। साहेबांना विनंती आहे आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय। सर्व लाडक्या पाहुण्यांचा पुनश्च एकदा शब्द सुमनांनी स्वागत करूया। O2 क्रिकेट मैदानावरती जाऊया। पहिलं षटक संपन्न झालं, धावफलकावरती तब्बल 22 धावा, 22 ऑन द बोर्ड। भरत ऑन फायर। सुरुवात करत असताना फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला दिली आहे। भरतच्या बॅटमध्ये धावांचा पाऊस पडायला सुरुवात झाली। ज्यासाठी भरत ओळखला जातो ती सुरुवात यावेळेस देत असताना आवळपाडा टीमला खऱ्या अर्थानं भरत हा पाठीचा कणा आणि कशा पद्धतीने लीड करायचं हे भरतला चांगलं माहिती आहे। व्यावसायिक क्रिकेट खेळत असतो। शहापूर तालुक्याला बिलॉंग करणारी एनपी स्पोर्ट्स टीम आपण पाहत असाल। व्यावसायिक क्रिकेट खेळणारा हा संघ आणि त्या संघाला प्रतिनिधित्व करणारा हा डोळखान गावचा सितारा आपल्याला पाहायला मिळतोय। मॅन फ्रॉम आवळपाडा भरत स्ट्राइक वरती पाहायला मिळेल। लेफ्ट हँडेड बॅट्समन संघासाठी सलामी करताना आपण पाहतोय। सज्ज असे स्ट्रायकिंग वरती, गोलंदाजी मार्क वरती ताकदवर गोलंदाज रुपेश। पहिला चेंडू स्वागत करत असताना जबरदस्त प्रहार पाहायला मिळतोय। पहिल्या चेंडूवरती दिलाय प्रसाद षटकार। खऱ्या अर्थानं या खेळाडूने इम्प्रेस केलंय। ही स्पर्धाच नव्हे तर यावर्षीचा संपूर्ण हंगाम ज्या खेळाडूनं आपल्या बॅटनं आपल्या गोलंदाजीनं नक्कीच गाजवला तो खेळाडू आपण पाहतोय। भरत स्ट्राइक वरती, मॅन फ्रॉम आवळपाडा। चौकार षटकारांची मेजबानी पहिल्या चेंडूवरती रुपेशच्या षटकार येतोय आणि 6 धावांनी धावफलकाला भर घातली जाते। स्ट्राइक वरती फलंदाज पुन्हा एकदा भरत। फुल टू चेंडू परभणी आली आहे। हवेमध्ये आहे, जेल टिपण्याची संधी आणि मोठा मासा गाळाला लागत असताना यावेळेस वाघाची शिकार मैदानाच्या आतमध्ये। फलंदाज भरत बॅक टू द पॅव्हेलियन। षटक क्रमांक 2 ला सुरुवात झाली। पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर मात्र कमबॅक केलं। रुपेशला आपण पाहिलं अगदी पहिल्या चेंडूवर षटकार आला, त्यानंतर घाबरून न जाता हादरून न जाता टाकलेला हा चेंडू आणि भरत नावाचा मोठा फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवला। पहिला गडी, पहिला धक्का आवळपाडा टीमला। 4 षटकांची मॅच आणि या 4 षटकांच्या मॅच मध्ये अगदी सुरुवातीला चांगली सुरुवात करून दिली भरतनं। धावफलकावरती तब्बल 28 धावा, 28 ऑन द बोर्ड आणि भरतला मात्र माघारी पाठवण्यात यश मिळवलं। नवीन फलंदाज मैदानात नवीन कहाणी घेऊन नक्कीच सज्ज असेल समीर शिंदे। हा सुद्धा एक मातब्बर फलंदाज। या फलंदाजानं कालचा दिवस अक्षरशः गाजवला। तोच फलंदाज नॉन स्ट्राइक एंड वरती, स्ट्राइक वरती आवळपाडा टीम साठी सलामीसाठी आलेला फलंदाज अजूनही तैनात असलेला पाहायला मिळतोय रवींद्र। यावेळेस हा चेंडू ऑफसाइडच्या दिशेने खेळून काढला। एकशा कव्हरला चेंडू ट्रॅव्हल होतोय। सीमा रेषेवरती फिल्डर आहे, चेंडूला अडवून फेक करेल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळतीये आणि या संधीचं सोनं केलंय। 2 धावा कंप्लीट, 2 धावांची मदत धावफलकाला होईल। धावफलक जाऊन पोहोचलं 30 या आकड्यावर। षटकातील अजूनही काही चेंडू शिल्लक। षटक क्रमांक 2 चालू आहे। वेगानं वाहणारी हवा आणि तितक्याच वेगानं धावसंख्या सुद्धा बनताना पाहतोय। यावेळेस हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, पंच आमच्याकडे वळाले आणि या चेंडूला वाईट घोषित केलं। 1 धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड केली जाईल। एका धावेची मदत होतीये।
आणि या एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाऊन पोहोचलं. 31-31 धावा. 31 धावा स्कोर कार्ड वरती. चांगली सुरुवात. वेगानं धावसंख्या वाहताना आपण पाहतोय आणि सुरुवातीला आपण पाहिलं असेल भरत आला आणि भरतनं मात्र जे आक्रमण चढवलं ते थांबायचं नाव घेत नव्हतं. पहिल्या षटकामध्ये तब्बल 22 धावा आल्या. त्यानंतर दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार केला. त्यानंतर भरतला माघारी पाठवलं. यावेळेस झेलबाद करण्याची संधी आली होती मात्र हा झेल ड्रॉप होताना आपण पाहतोय. टाळ्यांचा कडकडाट आवळपाडा टीमच्या गोटामध्ये आणि चिंतेचं वातावरण सिद्धिविनायक डोळखामच्या गोटात आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी रुपेश गोलंदाजी मार्गवर. पहिला चेंडू आपण पहिला असे षटकार आला. त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक केलं. भरतला माघारी पाठवलं. त्यानंतरचा हा चेंडू सुद्धा संधी निर्माण केली होती. झेल टिपला जायला हवा होता मात्र हा झेल ड्रॉप होतोय. सज्ज असेल रुपेश. स्ट्राईक वरती फलंदाज समीर शिंदे. यावेळेस जबरदस्त पॅडल स्वीप पाहायला मिळतोय. व्हॉट अ शॉट. चेंडू निघून चाललाय फाईन लेग बाउंड्रीच्या दिशेनं. फिल्डर आहे मात्र त्याच्या आबाक्याच्या बाहेर चेंडू फरार. चौकार. छत्तीस धावा धावफलकावर. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे आणि 36 धावा अद्यापर्यंत धावफलकावर आपण पाहतोय. फलंदाज समीरच्या बॅटमधनं क्लासिकल स्ट्रोक पाहायला मिळाला. शक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ हे तंत्र वापरलं आणि अगदी हळुवाररित्या खेळलेला हा फटका डेलिकेट टच आणि 4 धावा जमा केल्या. 4 धावांची भर धावफलकाला होती. धावफलक जाऊन पोहोचलं 36 या आकड्यावर. 36 ऑन द बोर्ड. यावेळेस हा फटका पाहायला मिळतोय. स्लॉक स्वीप करतोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर ऑफ द विकेट. फिल्डर आहे चेंडूला अडवून फेक करेल तोपर्यंत ही सिंगल धाव. सेन्सिबल क्रिकेट. चौकार आल्यानंतर मात्र सेन्सिबल क्रिकेट दाखवत असताना समीरला आपण पाहिलं. षटक क्रमांक दुसरं समाप्त झालं. धावफलकावरती तब्बल 37 धावा. 37 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 समाप्त झालं. धावफलकावरती तब्बल 37 धावा. चांगली सुरुवात. दमदार सुरुवात करून देताना पाहायला मिळतोय. भरतनं सुरुवात केली. त्यानंतर पाया घालण्याचं काम केलं. भरत आणि त्याच्या साथीनं नवीन फलंदाज आपण सलामीसाठी आलेला पाहिला. रवींद्रनं पाया चांगला घातला आणि त्यानंतर कळत चढवण्याचं काम यावेळेस करतायत. फलंदाज वनडाऊन वरती आलाय आपण पाहतो. शिंदे अर्थातच समीर शिंदे. स्ट्राईक वरती सज्ज. एक चौकार त्याच्या बॅटमधनं आलाय. नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्ग वरती. संघासाठीचं तिसरं स्वतःसाठीचं पहिलं षटक. अमोल शिंदे. अमोल ठाकरे गोलंदाजी मार्ग वरती. षटक क्रमांक 3 ची जबाबदारी. पहिला चेंडू स्लोवर हाताळत असताना अनुभव भरपूर आहे आणि या अनुभवाचा वापर केलाय. हा चेंडू मार्ग वरती. षटक क्रमांक 3. यावेळेस हा चेंडू पण पाहायला मिळाला. अतिशय सुंदर चेंडू निघून जाते विकेट किपरच्या हातामध्ये. स्लोवर पण हाताळते. ऑप्शनच्या बाहेर चांगलं पिचिंग पाहायला मिळतंय. वेग नियंत्रित आणि टप्पा अचूक पाहायला मिळाला आणि या अनुषंगाने आपल्याला पाहायला मिळतीये जबरदस्त गोलंदाजी. सुरुवातीचे 2 चेंडू डॉट. कमबॅक करण्याची कामगिरी करताना पाहायला मिळतोय अमोल ठाकरे. 2 चेंडू डॉट. आश्वासक सुरुवात. यावेळेस आत्मविश्वास वाढलाय गोलंदाज अमोलचा. हा सुद्धा चेंडू जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला. 2 चेंडू ऑप्शनच्या बाहेर. त्यानंतर बॉडी लाईन फेकलेला हा चेंडू नक्कीच फलंदाज समजू शकला आणि अतिशय महत्वाची मॅच. अभी नाही तो कभी नाही. दोन धावा धावफलकावर. यावेळेचा उर्पित चेंडू. फटका चांगला आहे. यावेळेस दमदार स्ट्रोक. टायमिंग प्रॉपर. चेंडू सीमा पार. चौकार. 45 धावा धावफलकावर. महत्वाची मॅच. या मॅच मध्ये विजयी होणं गरजेचं. मोठी रायव्हलरी नक्कीच पाहायला मिळते. एका बाजूला डोळखाम सिद्धिविनायक डोळखाम ताकदवर टीम. डोळखाम विभागाला अगदी दणानून सोडणार ही टीम आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर त्यांना फाईट करताना आवळपाडा टीम. यंदाच्या हंगामामध्ये प्रचंड फॉर्म मध्ये असलेले 2 संघ एकमेकांच्या समोर.
आवळपाडा विरुद्ध चाललेला हा मॅच, ही मॅच आपण पाहतोय सिद्धिविनायक डोळखाम। षटक क्रमांक 3 समाप्त झालं, धावफलकावर 45 धावा 45। यानंतर टॉप 5 चा आपल्याला थरार पाहायला मिळेल मित्रांनो। यानंतरची मॅच असेल तळवाडा यजमान टीम विरुद्ध नाऊचा पाडा। यानंतरची मॅच असेल इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल, दोन्ही टीमचे कॅप्टन तयार राहा, एका षटकानंतर आपला टॉस केला जाईल। तळवाडा विरुद्ध नाऊचा पाडा, त्यानंतर खातिवली विरुद्ध विजेता असा सामना असेल आणि विंचूपाडा संघाला बाय मिळाली आहे मित्रांनो, पुढच्या फेरीसाठी पात्र झालेली टीम विंचूपाडा। यानंतरची मॅच आहे तळवाडा विरुद्ध विंचूपाडा नाऊचा पाडा, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी तयार राहायचंय, इनिंग ब्रेक मध्ये आपला टॉस केला जाईल। मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय सामना सिद्धिविनायक डोळखाम विरुद्ध आवळपाडा या दोन संघादरम्यान। गोलंदाजी मार्गवरती येतोय, षटक क्रमांक 4 ला होईल सुरुवात। फिरकीचा जादूगार गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळेल बाळा घरत, षटक क्रमांक 4 ची जबाबदारी खांद्यावरती। आता मात्र थोडस रोखावं लागेल, थांबवावं लागेल सिद्धिविनायक डोळखाम संघाला जर कमबॅक करायचं असेल तर मात्र नक्कीच हे षटक अतिशय महत्वाचं। बाळा घरत गोलंदाजी मार्गवरती आणि या षटकाची जबाबदारी खांद्यावरती घेऊन गोलंदाजी मार्गवर तयार असलेला आपल्याला पाहायला मिळेल। अतिशय चांगली मॅच पाहायला मिळते, अतिशय देखणं आयोजन, संध्याकाळचं हे वातावरण। अगदी डोळखाम शहर सोडलं की मग आपण एक घाट पार करतो आणि तो घाट पार केल्यानंतर हे घाट माथ्यावरती पठारावरती असलेलं अतिशय सुंदर मनमोहक गाव आपल्याला पाहायला मिळतंय। उजव्या बाजूला आपण पाहतोय डामडौलात उभा असलेला सह्याद्री आणि सह्याद्रीच्या सानिध्यात, सह्याद्रीच्या साक्षीनं ही संपूर्ण गावाची आपल्याला वर्दळ पाहायला मिळते। अतिशय सुंदर गाव आणि या गावाचं सगळं आयोजन जर आपण पाहिलं असेल तर या मैदानावरती यावं आणि या मैदानाच्या आणि या आयोजनाच्या प्रेमात पडावं असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय। सन्माननीय बुधाजी दादा बरतड साहेब अध्यक्ष आहेत सत्यसाई सेवा समिती तळवाडाचे, त्याचबरोबर सन्माननीय सरपंच साहेब अंकुशदादा बरतड आणि संपूर्ण तळवाडा वासियांचं हे आयोजन आपल्याला पाहायला मिळतं। हॅट्स ऑफ या सर्व आयोजनाला पुनश्च एकदा मनपूर्वक शुभेच्छा। पहिला चेंडू येतोय सिंगल धाव, एका धाबेची मदत धावफलकाला आणि एका धाबेच्या मदतीने धावफलक पुढे सरकतं 46 या आकड्यावरती। 46 ऑन द बोर्ड। षटक क्रमांक 4 शेवटचा अंतिम आणि निर्णायक षटक प्रगती पथावर। गोलंदाजी मार्गवरती आपल्याला पाहायला मिळतोय शेवटचं षटक घेऊन बाळा घरत। पहिल्या चेंडूवर सिंगल खर्च केली, स्ट्राईक रोटेट होतीये, हार्ड हिटर फलंदाज स्ट्राईक वरती। समीर शिंदे साठी यू मिस आय विल डेफिनेटली हिट, व्हॉट अ ब्युटिफुल डिलिव्हरी, क्लीन बोल्ड। जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला। नक्कीच फिरकीचा जादूगार म्हणून का मला संबोधलं जातं याचं उत्तर मैदानावर पेश केलं बाळा घरत। अनुभवी गोलंदाज, अनुभवाची शिदोरी, अचूक टप्पा, ऑफ ब्रेक पाहायला मिळाला। डावखुरे हाताने फेकलेला हा चेंडू नक्कीच कुठल्याही प्रकारे उत्तर नव्हतं फलंदाज समीर शिंदेकडे आणि तंबूच्या आश्रयाला जाताना पाहायला मिळतोय। नक्कीच फिरकी गोलंदाजीचा ज्या ज्या वेळेला विचार होतो त्या त्या वेळेला खऱ्या अर्थानं आपल्याला आठवतात फिरकीचे जादूगार शेन वॉर्न सर। आणि अगदी पर्वाचा दिवस जर आपल्यासाठी असेल तर अतिशय क्रीडा रसिकांसाठी खूप वाईट दिवस आणि अतिशय चुकीची घटना या क्रिकेटच्या दुनियेमध्ये घडली। सन्माननीय आणि तुम्हा सर्वांसाठी भूषणावं जे व्यक्तिमत्व होतं, व्यक्तिमत्व ऑस्ट्रेलियाचं मात्र जगभरानं अतिशय प्रेम दिलं, आपल्या भारतासाठी खऱ्या अर्थानं भरपूर काम केलं सन्माननीय शेनवान सरांनी आणि त्यांचा देहांत पर्वाच्या दिवशी झाला। पुनश्च एकदा आज आपण त्यांच्या आत्म्यास चिरशांत लाभू दे अशी ईश्वरचरणी प्रार्थना करूया। या वेळेस आपण पाहतोय फिरकी अतिशय चांगली गोलंदाजी, डावखुरे हातानं ऑब्रेकचा मारा करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी। षटक क्रमांक 4 आश्वासक गोलंदाजी करत असताना आपल्या संघासाठी गोलंदाज बाळा घरत आपण पाहतोय 3 चेंडू फेकले, केवळ एकच धाव खर्च केली आणि एक गडी सुद्धा बाद केला। अमोल ठाकरे आणि बाळा हे दोन खऱ्या अर्थानं खांब आपल्याला पाहायला मिळत आहेत सिद्धिविनायक डोळखाम संघाचे। गोलंदाजी अटॅक त्यांचा जर आपण पाहिला असेल तर या दोन गोलंदाजांनी खऱ्या अर्थाने इम्प्रेस केलं।
हा सुद्धा चेंडू चांगला पाहायला मिळाला, वाईट आहे, लेग स्टंपच्या बाहेर पंचांचा इशारा येतोय, मात्र वाईट प्लस 1 अशा 2 धावा धावफलकावर जोडल्या जातील। बाळा घरत गोलंदाजी मार्गवरती षटकातील अजूनही 3 चेंडू शिल्लक। धावफलक जर आपण पाहिला असेल तर एक सन्मानजनक धावसंख्या 48 धावा स्कोर कार्ड वरती, 48 ऑन द बोर्ड। सुरुवात आपण जर पाहिली असेल तर भरतनं चांगली केली, त्यानंतर रवींद्र चांगली साथ देताना पाहायला मिळाला, समीर चांगली साथ दिली आणि आता मात्र रवींद्रच्या खांद्यावरती जबाबदारी वाढली आहे। शेवटचं षटक, स्लॉकचं षटक ज्याला म्हटलं जातं आपल्या मराठी भाषेत सांगायचं झालं तर हाणामारीचं हे षटक, आणि या शेवटच्या षटकामध्ये पायामध्ये बेड्या घालण्याचं काम करतोय गोलंदाज, गोलंदाजी मार्गवरती बाळा घरत। षटक क्रमांक आपण पाहतोय 4थं, शेवटचं अंतिम प्रगती पथावर असताना सिद्धिविनायक डोळखाम संघासाठी चाललेली गोलंदाजी। स्ट्राइक वरती फलंदाज पप्पू, या वेळेस हा फटका पाहायला मिळतोय, चेंडू हवेमध्ये स्वतः फिल्डर येतोय, दुसऱ्या धावेचा प्रयत्न चुकी करत असताना पाहायला मिळाला मित्रांनो। ज्या वेळेला पूर्ण धाव करायची असते बॅट लँडिंग करणं फटेसर फार गरजेचं असतं। ज्या वेळेस तुम्हाला धाव कंप्लीट करायची असते त्यावेळेला तुमची रनअप सोबत तुमची बॅट लँडिंग करण्याची जी कला आहे ती खूप गरजेची असते मित्रांनो। अशाच पद्धतीने बाद होताना आपण वीरेंद्र सेहवागला अनेकदा पाहायचो, कारण सुरुवातीला वीरेंद्र सेहवाग ज्या वेळेला इंटरनॅशनल क्रिकेट जरी खेळायचा त्यावेळेला रनिंग बिटवीन द विकेटच्या बाबतीत जर म्हटलं असेल तर वीरेंद्र सेहवागला आपण बऱ्याचदा धावबाद होताना पाहिलं। धावफलकावरती आपण पाहतोय तब्बल 50 धावा, 50 ऑन द बोर्ड। षटक क्रमांक 4थं, शेवटचा अंतिम षटक आणि शेवटचा चेंडू मार्गस्थ असेल बाळा घरत गोलंदाजी मार्गवरती। लेफ्ट हँडेड मारा करत असताना अतिशय चांगली गोलंदाजी, 4-5 पावलांचा रनअप पंचांच्या उजव्या बाजूनं ऊर्ध्व विकेट गोलंदाजी करताना आपण पाहतोय डावखुऱ्या हातानं बाळा घरत। 50 धावफलकावर चांगली सुरुवात, अतिशय सन्मानजनक धावसंख्या। या वेळेस हा फटका आडव्या बॅटनं खेळण्याचा प्रयत्न बॅटवर व्यवस्थित आला नाही, फिल्डर आहे, फंबल झालाय। या अनुषंगाने 2 धावा पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धावा सुद्धा यशस्वीरित्या पूर्ण केल्या। 2 धावा येत आहेत, षटक क्रमांक 4 समाप्त झालं, पूर्वार्ध समाप्त होतोय मित्रांनो। जबरदस्त खेळ पाहायला मिळाला, दोनही टीम एकाच ताकदीच्या, एकाच वजनाच्या, एकाच कॅलिबरच्या, अतिशय चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं। मोठी फाईट, बिग बॅटल का टिकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल, मोठा मुकाबला, डोळखाम विभागातील 2 दादा टीम, एक मोठी रायव्हलरी मैदानावरती पूर्वार्ध समाप्त झाला। धावफलकावर 52 धावा, 53 धावांचा असेल टार्गेट जेव्हा सिद्धिविनायक डोळखाम संघ बावन्न धावा धावफलकावर, 53 धावांचं टार्गेट। बिग फाईट काटिकी टक्कर मैदानात नक्कीच पाहायला मिळेल, मोठा मुकाबला, मोठी रायव्हलरी। एका बाजूला अवळपाडा, दुसऱ्या बाजूला सिद्धिविनायक डोळखाम। 24 चेंडू 53 धावांचं असेल आव्हान, हे आव्हान पेलण्यात यश मिळेल का टीम सिद्धिविनायक डोळखाम संघाला? ही अवळपाडा टीम फ्रंटफुटवर येऊन खेळताना पाहायला मिळेल। मैदानावरती काय चित्र असेल, चित्राचं धावतं वर्णन करण्यासाठी मी तुर्तास थांबतोय, मायक्रोफोन वरती आमंत्रित करतोय तुम्हा सर्वांना। हवा हवासा असणारा आवाज, अर्थातच सह्याद्रीच्या कुशीमध्ये उमललेलं हे रत्न, ज्या आवाजाला ऐकावं आणि ऐकतच राहावं। सन्माननीय आमचे आदर्श, आमचे गुरुवर्य सन्माननीय दत्तात्रयजी फर्डेसर यांना ऐकूया। थँक्यू सो मच। थँक्यू सोमनाथजी खाडे सर। अगदी आपण पहिली इनिंग ज्या पद्धतीने फुलवली, अगदी आम्ही सरस्वती मातेला प्रसन्न करतोय की आम्ही देखील तितक्याच पद्धतीने किंबहुना प्रयत्न करू त्या पद्धतीने सजवण्याची, कारण धावसंख्या एक चांगली बहरवली आहे।
तब्बल आपण बघू शकतो 52 रन्स ऑन स्कोरबोर्ड, 52 धावा या ठिकाणी धावफलक सजवल्यात आणि 53 धावांची एक मोठी खेळी आहे या ठिकाणी खेळावे लागणारे. जर हे आव्हान जर 53 धावांचं पूर्ण करायचं असेल सिद्धिविनायक डोळकाम संघाला तर खूप चांगलं खेळावं लागणार आहे. कारण अगदी सकाळच्या सूत्रामध्ये आपण बघतो तर ज्यावेळेस पूर्वेकडून वाहणारी हवा आज मात्र या ठिकाणी बघितलं आपण तर पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहते. जो डावखुरा फलंदाज या ठिकाणी पाहायला मिळाला पहिले इनिंग सगळ्यात जास्त या डोळकाम परिसरामधील यशस्वी टीम ठरलेत. त्यामध्ये एक चांगली मॅच पाहायला मिळणार. भरत भोईर अनुभवाची शिदोरी असेल अवलपाडा संघासाठी आणि एका बाजूला आपण बघू शकतो रुपेश तुंगार नॉन स्ट्राइक एंडला आणि स्ट्रायकिंग एंडला आपण बघू शकतो नितीन चौधरी. तर पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले असेल 53 धाब्यांचं आव्हान असेल. प्रत्येक षटकामध्ये आपण या ठिकाणी बघू शकतो 13.25 म्हणजे एक चांगली धावसंख्या चेस करावी लागणार आहे. भरत भोईर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पहिला चेंडू या ठिकाणी फटका फसला होता की हा बाद आहे. वन बाउन्स अगदी मिलिंद होते त्या ठिकाणी. मिलिंद शिंदे आमचे रुपेश शिंदे यांचे छोटे बंधू खूप जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं होतं. अगदी शॉर्ट मिड विकेट झोन मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला होता. पहिला चेंडू डॉट बॉल आलाय. वेल बॉलिंग. ओहो दुसरा चेंडू देखील डॉट बॉल. भरत क्या बात आहे. खूप चांगली बॉलिंग. अटॅक इज अ बेस्ट डिफेन्स आणि सातत्याने या ठिकाणी भरतकडनं अटॅक पाहायला मिळतोय. तर दोन चेंडू मध्ये अजूनही धावसंख्या फलकावर अजूनही धाव लागली गेली नाहीये. नितीन चौधरी की जो या स्पर्धेमध्ये खूप चांगला खेळलाय. अगदी बेळूक या संघाशी खेळत असताना मला वाटतं 7 धावा हवे होत्या 3 चेंडू मध्ये. त्यावेळेस नितीन चौधरी यांनी जो षटकार मारला त्यानंतर ती मॅच फिनिश केली होती. तर अशा पद्धतीने 53 करायचे असतील तर हे प्रामुख्याने हे दोन्ही फलंदाज शेवटपर्यंत राहणं गरजेचं आहे सिद्धिविनायक डोळकम संघाच्या दृष्टीने. यावेळेस ऑन साइडला उडवला स्क्वेअर ऑफ द विकेट. बॅकवर्ड लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे वन बाउन्स ओव्हर द रोप 30 यार्ड सर्कल क्लिअर केलं. क्या बात आहे. पहिला चौकार येतोय या ठिकाणी नितीन चौधरीच्या बॅट मधून. नितीन चौधरी ऑफ द मार्क. तिसऱ्या चेंडूवर आपला अकाउंट ओपन करतोय. स्क्वेअर ऑफ द विकेट 30 यार्ड सर्कल क्लिअर केलं आणि आपण बघू शकतो या ठिकाणी शॉर्ट लेगच्या क्षेत्ररक्षणाच्या डोक्यावरून चेंडू फ्लाय झाला आणि 30 यार्ड सर्कल क्लिअर करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे पाठवलाय. फायनली 2 चेंडू नंतर तिसऱ्या चेंडूवर धाव या ठिकाणी सिद्धिविनायक संघाची चौकाराच्या स्वरूपामध्ये या ठिकाणी प्राप्त झाली. 4 धावा धावफलकावर. आस्किंग रन रेट आपण बघितलं तर 13 ऑलमोस्ट 14च्या आसपास आहे आणि अशा पद्धतीने प्रत्येक चेंडूवर तुम्हाला धाव येणं गरजेचं आहे. शून्यापेक्षा एक नेहमी चांगलं असतं आणि या ठिकाणी चौकार आलाय. स्लाइस केलाय पॉइंटच्या दिशेने चेंडू डीप स्वीपर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नितीन चौधरी जन फायर बॅकफुटला हार्ड पंच केला आणि क्या बात आहे. वीरेंद्र सेहवागच्या स्टाईलने हा फटका सजवला गेला. जर तुम्ही विथ देणार जर तुम्ही ऑफसाईडला कारण नितीन चौधरी ऑफसाईडला खूप स्ट्रॉंग आहे या ठिकाणी अगदी या फटक्यावर दाखवली ती ताकद आणि भरत भोईरवर चढवला हल्ला. 2 चेंडू डॉट आले आणि बॅक टू बॅक 2 चेंडू आले 2 चौकार. 8 धावा धावफलकावर एक चांगली धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न करतोय नितीन चौधरी. कॅप्टन शुड बी द बेस्ट प्लेअर आणि खूप चांगलं खेळतोय. फुल टॉस स्टेट डाऊन द ग्राउंड परंतु आपल्या फॉलो थ्रू मध्ये भरत यावेळेस कमबॅक करतोय. गुड कमबॅक. एक चेंडू नितीन चौधरीच्या नावावर जातोय तर दुसरा चेंडू अगदी भरत भोईर आपल्या अनुभवाची शिदोरी दाखवतोय. ते एक चांगलं कॉन्टेस्ट पाहायला मिळतंय आणि सातत्याने मैत्रीपूर्ण लढत आहे. तर कारण रेस्ट ऑफ ठाणे विपक्ष रेस्ट ऑफ रायगड अशी मॅच सातत्याने पाहायला मिळेल. यावेळेस स्विंग अँड मिस. क्या बात आहे. अपील केली गेली होती. षटकाची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये आल्या 8 धावा. भरत भोईर यांची बॉलिंग खूप चांगली पाहायला मिळाली. 2 चेंडू जर सोडले आपण तर 4च्या 4 चेंडू त्यांनी एका अचूकतेवर टाकले होते. अचूकतेचं माहेरघर म्हणून ज्यांच्याकडे बघितलं जातं तो भरत भोईर. खूप चांगली बॉलिंग. 8 धावा धावफलकावर सिद्धिविनायक डोळकम संघाच्या पाहायला मिळतात. बिनबाद 8 अशी सावध सुरुवात पाहायला मिळेल. तर अजूनही विचार केला तर 8 धावा धावफलकावर 53 धाब्यांचं आव्हान असेल. 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि आस्किंग रन रेट
15.00 ची सरासरीने आस्किंग रन रेट वाढलाय, कारण ऑलरेडी 10 फलंदाज अजूनही तुमचे बाकी आहेत डगआउट मध्ये, आणि अशा वेळेस तुम्हाला आक्रमण करणं गरजेचं आहे. आता गोलंदाजी मार्कवर कोणता बदल करेल भरत भोईर, कोणती गुगली टाकेल, कोणाला आणेल हे देखील बघणं गरजेचं आहे. हे रोमोशनच ठरणार, कारण ही मॅच शेवटच्या चेंडूमध्ये जाणार यामध्ये तीळ मात्र शंका नाहीये. 8 धावा धावफलकावर, बिनबाद 8 अशी सावध सुरुवात, कारण वाल्पिकनीचा अपडाऊन अशी म्हणतात. अगदी अवलपाडा संघासाठी ही सुरुवात खूप चांगली झाली, कारण पहिल्या षटकामध्ये ज्यावेळेस अवलपाडा खेळत होता ऑलमोस्ट त्यांनी 20 धावींच्या वरती धावा काढल्या होत्या. त्या दृष्टीने बघितलं तर डोकम संघाने 8 जरी काढल्यात, परंतु अजूनही त्यांचे 10च्या 10 फलंदाज बाकी आहेत की ज्यांच्यामध्ये खूप मोठी क्षमता आहे. तर यापुढील सामना या ठिकाणी पाहायला मिळेल तलवाडा विपक्ष नाऊचा पाडा. दोन्ही संघाच्या संघनायकांनी त्वरित संपर्क साधायचे. पुढील मॅच आपल्या या ठिकाणी पाहायला मिळेल सेमीफायनल 1 आणि सेमीफायनल 2 विजेता विपक्ष खातिवली, आणि चिंचूपाडा संघाला विंचूपाडा संघाला बाय मिळालेली. तर रुपेश तुंगारी स्ट्राईक, गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय प्रशांत पॅटर्न राहून विकेट. यावेळेस आडव्या बॅटने फटका सजवलाय, हवेमध्ये असेल, मिस टायमिंग हिट, जेल होऊ शकतो, परंतु जेल झालेला नाहीये. 2 धावा अंकित होतील. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगली पाहायला मिळाली रुपेश तुंगार आणि नितीन चौधरी यांची. 10 धावा धावफलकावर, जिंकण्यासाठी अजूनही 43 धावींची गरज असेल. इथून विचार केला तर 17 चेंडूंचा अजूनही खेळ बाकी आहे, आणि 17 चेंडूंमध्ये करायचे 43. 10 धावा धावफलकावर. प्रशांत यावेळेस आडव्या बॅटने पुन्हा एकदा लॉफ केलाय, चेंडू सरळ या ठिकाणी लॉंगर रिजन मध्ये येतात. समीर असतील, फंबलिंग झालं, आणि परिणामी या ठिकाणी मिळतील 2 धावा. पुढे एकदा 2 धावा मिळतील. रुपेश तुंगार सातत्याने क्रिकेटची लाईफलाईन 1-2 या पद्धतीने आतापर्यंत 2 चेंडूमध्ये त्यांनी 4 धावा या ठिकाणी वसूल केल्यात. अजूनही बघितलं तर शांत संयमी खेळतायत. त्यांना स्वतःच्या खांद्यावर किंबहुना स्वतःच्या आत्मविश्वासावर ही खेळी करायची. 12 धावा धावफलकावर स्थितीने डोकम संघाची पाहायला मिळते. प्रशांत चांगली बोली, स्लाइस करायला गेले, बागफुटला गेले, क्या बात आहे, व्हॉट अ बॉलिंग प्रशांत, खूप चांगली बॉलिंग. यावेळेस हा अप्रोच जर राहिला तर मात्र स्थितीने डोकम संघ बॅकफुटवर येऊ शकतो. तुम्हाला फ्रंटफुटला येऊन आक्रमण करणं गरजेचं आहे. यावेळेस गोलंदाजाचं मी कौतुक करणार, प्रशांत गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग. 3 चेंडूमध्ये आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात. आस्किंग रन रेट वाढत चाललाय, रिक्वायर्ड रन रेट देखील वाढत चाललाय. फ्रंटफुटला आले, या ठिकाणी स्क्वेअर केला, हवेमध्ये असेल, मिस टायमिंग हिट, आणि झेल सुटला गेला. रुपेश तुंगारला मिळाले जीवनदान. आज मात्र या ठिकाणी रुपेश तुंगार स्ट्रायकिंग बॅट्समन आहेत. आज एक वेगळा बदल केलाय. आज मात्र आपण बघितलं तर सातत्याने या ठिकाणी रोहन शिंगोटे आणि अमोल शिंदे यांना आज प्रमोट केलेलं नाही, आज रुपेश तुंगाला प्रमोट केलंय. रुपेशने 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 5 धावा लगवल्या गेल्यात, परंतु धावांची गती वाढवणं गरजेचं आहे. या ठिकाणी ज्याचा स्ट्राईक रेट चांगला असतो हा बॅट्समन असणं गरजेचं आहे. तो रुपेश कडे पाहायला मिळत नाही. नितीनला जबाबदारी घ्यावी लागणार आहे. कर्णधार या पदावर नितीनला जबाबदारी घ्यावी लागेल. हो क्या बात आहे, गुड बॉलिंग, चांगली बॉलिंग, परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. गतीमध्ये बदल आणि बदलाला नमस्कार, क्या बात आहे प्रशांत, व्हॉट अ बॉलिंग. अवलपाडा संघाने आज स्ट्रॅटेजी खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी इम्प्लिमेंट केली, किंबहुना त्यांनी चांगल्या प्रकारे रीड केलंय दोन्ही बॅट्समनला. तर नाऊचा पाडा संघाचे कर्णधार आपण संपर्क साधायचे. विआरटी सत्यसाई तलवाडा संघ देखील या ठिकाणी उपस्थित आहे. प्रेशर वाढत चाललंय. 13 धावा धावफलकावर, फुल टॉस आणि बीमर नो बॉल असेल. संधी होती नितीनला, कनेक्ट झाला असता तर निश्चितच धावा मिळाल्या असत्या. बीमर आणि या ठिकाणी 2-3 धावा देखील मिळणार रनआउटच्या स्वरूपामध्ये. ज्या मिळाल्या असत्या त्या ठिकाणी मिळाल्या 3, म्हणजे 1+3.
तर पंचांनी निर्णय दिलाय, इट इज आउट. एकूण पंच धावा किती, 3 काढल्या ना? नो प्लस 3 म्हणजे 4 मिळाल्यात. रोहन शिंगोडे जात आहेत. तर या ठिकाणी नितीन चौधरीला बाद केलाय. नो बॉल होता बीमर आणि फ्री हिट मिळाला या ठिकाणी. तर सगळ्यात मोठी विकेट या ठिकाणी पाहायला मिळाली. आता मात्र जबाबदारी असेल रोहनवर आणि रुपेशवर, कारण आक्रमण करणं गरजेचं आहे. जो भरत भोईर यांनी जे आक्रमण केलं त्या पद्धतीने आक्रमण करणं गरजेचं आहे, कारण गरज आहे सिद्धिविनायक डोळकम संघाला आक्रमणाची. 17 धावा धावफलकावर. फ्री हिट आलाय. षटक क्रमांक दुसरा प्रशांतचा मार्गस्थ असताना प्रशांतने आतापर्यंत जरी नो बॉल टाकला असेल, परंतु तरी देखील मी म्हणेल प्रशांतची गोलंदाजी आतापर्यंत चांगली राहिली, कारण इतक्या धावा देखील त्यांनी इकॉनॉमिकली बघितला तर अजूनपर्यंत त्याच्या या षटकामध्ये तर नो चेंडू असल्यामुळे या ठिकाणी अगदी बघितलं तर नो चेंडू असल्यामुळे या ठिकाणी अगदी आपण बघू शकतो जीवनदान ऑलरेडी एक पहिल्यांदा मिळालं, परंतु चौथ्या धाब्यांसाठी नितीन चौधरीला या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाले. आणि परिणामी आपण आता बघू शकतो या ठिकाणी फ्री हिट सामोरं जातील रुपेश तुंगार. रुपेश तुंगारला या ठिकाणी स्ट्रायकिंग बॅटिंग करणं गरजेचं आहे. यावेळेस पण पुढला आले ऑन साइडला ऑन ड्राईव्ह. फटका चांगला आहे. या ठिकाणी थोडं फंबलिंग पाहायला मिळालं. रवींद्र पानसरे यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा 2 धावा अंकित केल्या जातील. या 2 धाब्यांनी धावफलक सजवलं गेलंय. 19 एक गडी बाद 19 धावा या ठिकाणी सिद्धिविनायक संघाच्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. तर 12 चेंडू मध्ये करायचे 34 धावा. आणि या मोमेंटमला रोहन शिंगोडे सारखा एक स्ट्रायकर बॅट्समन गरजेचा आहे सिद्धिविनायक डोळकम संघासाठी, कारण रुपेश देखील चांगला प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या बॅट मधून अजूनपर्यंत दुहेरी एकेरी दुहेरी तिहेरी धावाच येत आहेत. अजूनही चौकार षटकार त्यांच्या बॅट मधून आलेले नाहीयेत. जो स्ट्रायकिंग अगदी थोडी इंजुरी देखील झालेली आहे, परंतु या ठिकाणी फार गरजेचे रोहन शिंगोटेला खेळणं आणि किंबहुना येणारे जे खेळाडू असतील त्यांना देखील गरजेचं असेल, कारण 12 चेंडू मध्ये करायचे. इथून विचार केला तर 34 म्हणजे ऑलमोस्ट 17.00च्या सरासरीने आस्किंग रन रेट वाढत चाललाय. या ठिकाणी तुम्हाला डॉट बॉल साठी कोणती संधी नसणार आहे. या ठिकाणी जर विकेट्स गेल्या तर मात्र सिद्धिविनायक डोळकम संघ मॅच मधून खूप दूरवर जाऊ शकतो, परंतु शेवटच्या चेंडूपर्यंत ही मॅच जाणार यामध्ये ती मात्र शंका नाहीये. आणि मला वाटतं या ठिकाणी बघू शकतो एक चांगली लाईन पाहायला मिळाली, परंतु पंच फायनल निर्देशित करतायत. थोडा बाहेरून जाणारा चेंडू होता, जो प्रयत्न केला होता ऑफ स्टंपवर ठेवण्याचा, तर थोडासा या ठिकाणी अगदी पंचांनी निर्देशित केला व्हाईट बॉल. अवंत स्वरूपामध्ये एक धाव फलकावर अंकित होणार. 20 धावा धाव फलकावर. 33 धावांची गरज असेल. फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फटका चांगला आहे. या ठिकाणी खूप चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि या ठिकाणी आपण बघू शकतो 2 धावा धावफलकावर अंकित होतील. या 2 धाव्यांनी पुढे एकदा धावफलकावर सजवलं गेलं. 22 धावा 31 धाव्यांची गरज असेल. या ठिकाणी आपण बघू शकतो षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना तर अगदी 11 चेंडू मध्ये करायचे 31 धावा. तर प्रत्येक चेंडूवर धाव येणं गरजेची आहे आणि या पद्धतीने सिद्धिविनायक डोळकम संघ या ठिकाणी डिलिव्हर करतोय. रिटायर्ड हर्ट झालेत रुपेश तुंगार आणि आता मात्र आलाय या ठिकाणी अमोल शिंदे. 11 चेंडू मध्ये करायचे 31 धावा. आक्रमण आक्रमण आणि आक्रमण आणि आक्रमकताच या ठिकाणी वाचू शकते. सेन्सिबल क्रिकेट खेळावं लागेल. डोक्यावर अगदी बर्फ ठेवावं लागेल आणि कॅल्क्युलेशन गेम खेळावी लागेल. कोणत्या क्षणी कोणत्या चेंडूवर आक्रमण करणं गरजेचं आहे आणि कोणत्या क्षणी या ठिकाणी डिफेन्स करणं गरजेचं आहे हे ज्या ज्या बॅट्समनला कळालं तो त्या बॅट्समन त्या परिस्थितीमध्ये अतिशय महत्वपूर्ण असतो. आणि या ठिकाणी मी म्हणेल हे दोन्ही स्ट्रायकर बॅट्समन स्पेशली
स्पेशली अमोल शिंदे आणि रोहन शिंगोडे हे फार गरजेचे असतील आणि हे समीरला माहिती आहे, हे भरत भोईरला माहिती आहे, हे किंबहुना मी म्हणेल संपूर्ण अवलपाडा संघाला माहिती आहे. तर या ठिकाणी प्रत्येक चेंडू डॉट बॉल येणं गरजेचं आहे. तर नावचा पडा संघाचे कर्णधार आपल्यास विनंती असेल आपण टॉस का बॉक्स मध्ये यायचंय आणि त्याच पद्धतीने मी म्हणेल सत्यसाई विआरटी तलवाडा संघाला देखील विनंती असेल आपण देखील टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. 11 चेंडू मध्ये करायचे 31 धावा. तर क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचंय, मॅचला सुरुवात करायची. तर फास्ट खेळवायचंय. हो सबमरीन चेंडू, क्या बात आहे. या ठिकाणी डिफेन्स करण्याची वेळ नाहीये, यावेळेस आक्रमण करण्याची वेळ आहे, कारण समीर शिंदेकडनं आक्रमण होतंय, रोहन शिंगोडे डिफेन्स करतोय. क्या बात आहे. बॅकफुटला आणलंय या ठिकाणी रोहन शिंगोडेला. व्हॉट अ बॉलिंग, क्लासिक बॉलिंग. अनुभवाची शिदोरी दाखवतोय. अवलपाडा संघ मॅचला कंट्रोल करतोय, कारण 10 चेंडू मध्ये करायचे 31 धावा. 10 चेंडू मध्ये करायचे 31 धावा. आक्रमण करण्याची गरज आहे. ऑन साइडला ऑफ साइडला या ठिकाणी सजवलाय फटका, परंतु प्रॉपर टायमिंग नाहीये. एक धाव कंप्लीट केली जाईल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल आणि या ठिकाणी फलंदाज रुपेश तुंगार बाद झालेत. फायनली जी रिटायरमेंट घेता आली नाही ती रनआउटच्या स्वरूपामध्ये घेता आली आणि अमोल शिंदे येत आहेत. गरज आहे तर नावचा पडन संघ आपण टॉस का बॉक्स मध्ये जॉईन व्हायचंय. मी विनंती करेल या ठिकाणी तलवाडा संघाच्याकडनं तर आपण देखील या ठिकाणी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. मी विनंती करेल या ठिकाणी खाडे सर आपण टॉस का बॉक्स कव्हर करायचंय. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग किट आहे, झेलू शकतोस. या ठिकाणी हरेश शिंदे कव्हर करतायत आणि थोडं फमलिंग झालं, परिणामी बॅट थ्रो अतिशय खराब थ्रो पाहायला मिळाला. ओव्हर थ्रोच्या स्वरूपामध्ये देखील या ठिकाणी धावा वाढत चालल्यात. एकूण 3 धावा मिळाल्या या ठिकाणी. कॅमेरामॅन आपण इकडे वळायचे टॉस का बॉक्स मध्ये. नावचा बडा विपक्ष तलवाडा आणि ही मॅच 5 ओव्हरची असणार आहे. तर या ठिकाणी नाणेफेकीचा गोल जिंकलाय तलवाडा संघाने. आपला निर्णय करायचं क्षेत्ररक्षण असेल. थँक्यू व्हेरी मच भगत, तुम्ही या ठिकाणी कव्हर केलं आणि मॅच कडे बोलतोय. मॅच हाय व्होल्टेज मॅच, खतरनाक मॅच या ठिकाणी पाहायला मिळते, कारण अवलपाडा संघ या ठिकाणी झुंज देतोय. धावसंख्या 26. या ठिकाणी रिव्हर्सिव्ह खेळाचा प्रयत्न केला होता, गरज नव्हती. या ठिकाणी अमोल शिंदेला आक्रमण करायचंय आणि ऑर्थोडॉक्स स्टाईलने खेळायला गेले, परंतु बीट झाले. या ठिकाणी फक्त तुम्हाला बॅट घुमवायची, या ठिकाणी ऑर्थोडॉक्स स्टाईलने जाणार. चंद्रजी बरतड यांच्याकडनं आम्हाला यावेळेस कव्हर ड्राईव्ह, क्या बात आहे. फटका सजवलाय, 4 धावा येतील. अमोल शिंदेच्या बॅट मधून आलाय दर्जेदार क्लासिकल मोमेंटम शिफ्ट करणारा मच नीडेड चौकार. कारण 6 चेंडू मध्ये समीकरण पुन्हा एकदा बदललं. 6 चेंडू मध्ये करायचे 23 धावा. आता मात्र तुम्हाला रिव्हर्सिव्ह खेळायची संधी नाही देणार, आता मात्र तुम्हाला सरळ बॅट मध्येच खेळावं लागेल, कारण या ठिकाणी एक डॉट बॉल मॅच संपू शकतो. सिद्धिविनायक डोळकम संघाचं स्वप्न अपूर्ण ठेवू शकतं. अवलपाडा संघ 1 विकेट तुमचं स्वप्न पूर्ण करू शकतो. जो आपल्या स्वप्नांना या ठिकाणी पंख देणार, जो या चेंडूवर पंख देणार, तोच गरुड झेप घेणार
आणि तोच किंबहुना मी म्हणेल या ठिकाणी या स्पर्धेमध्ये क्वालिफाय होणार. तर कोण होईल हा थरार, कारण हा थरार कधीही न थकणारा, न थांबणारा आणि किंबहुना न चुकणारा असणार आहे. कारण आपण पाहतोय VRT सत्यसाई चषक 2022 तमाम क्रीडा रसिक वर्गांचं आम्ही या फायनलच्या मेगा फिनाले मध्ये किंबहुना आजच्या दिवसभरामध्ये आज मेगा फिनाले कोण होणार हे पाहायला मिळेल. कारण पुढील मॅच सेमीफायनल सुरू होणार, परंतु त्या सेमीफायनल साठी आज मात्र दुसऱ्या सेमीफायनल साठी कोणती विजेती टीम पाहायला मिळेल ही बघणार आहोत. या दोन तुल्यबल संघांमध्ये सिद्धिविनायक डोळकाम विपक्ष अवलपाडा, दोन्ही संघ जबरदस्त क्रिकेट खेळतोय. अवलपाडा संघ आतापर्यंत या मॅच मध्ये मी म्हणेल 70% जरी असेल, परंतु 30% देखील सिद्धिविनायक डोळकाम संघ या दोन चेंडू मध्ये देखील बदलू शकतो, 70% होऊ शकतो. कारण 6 चेंडू मध्ये करायचे ऑलमोस्ट 23 धावा, धावसंख्या धावफलक सजवल्या गेल्या 30 धावा. तर 6 चेंडू मध्ये करायचे 23. गोलंदाजी मार्क आपण पाहतोय पप्पू आणि फलंदाजी मार्क रोहन शिंगोडे. राईट अबाउट द विकेट, ऑफ स्टंपवर. क्या बात आहे. रोहन जागेवर खेळायचा प्रयत्न करतात, वेट अँड वॉच, परंतु आता मात्र वेट अँड वॉचच करावं लागणार आहे. कारण 5 चेंडू मध्ये समीकरण पुन्हा बदलले, 23 करायचे. आक्रमण आणि आक्रमण आणि फक्त आक्रमकताच वाचू शकते सिद्धिविनायक डोळकाम संघाला या परिस्थितीमध्ये. काय जबरदस्त परफॉर्मन्स देतोय या ठिकाणी पप्पू आणि अवलपाडा संघाचे सर्व गोलंदाज. कोणीही ग्राउंड मध्ये जाऊ नये, मी अशी तुम्हाला नम्र विनंती करतो. कारण मंडळाकडनं जर पेनल्टी लागू झाली तर मात्र बदल होणार नाही आणि पेनल्टी 101% मिळणार. म्हणून कृपया आपण या ठिकाणी सहकार्य करा. सहकार्याची भावना असणं गरजेचं आहे. एखादी स्पर्धा आपण ज्यावेळेस कव्हर करतो त्यावेळेस सहकार्याची भावना गरजेची असते. 5 चेंडू मध्ये करायचे 23 धावा. रोहन शिंगोटेवर जबाबदारी आले, ही जबाबदारी पेलावी लागेल. पप्पू और पिच चेंडू होता है, फटका सजवला, 6 धावा येतील. क्या बात है, व्हाट अ मॅग्निफिशंट टायमिंग, सेट डाऊन द ग्राउंड. गोलंदाजीच्या डोक्यावरून, सिलिमिडॉनच्या डोक्यावरून लंगम बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावा येतील. मॅचला कलाटणी मिळू शकते या षटकाराने, कारण समीकरण आता बदललंय. 4 चेंडू मध्ये करायचे 17 धावा. 4 चेंडू मध्ये करायचे 17 धावा. क्या बात आहे. 23 पाहिजे होत्या, 6 गेले, 17 राहिले. तर 4 चेंडू मध्ये करायचे 17. क्या बात आहे. काय मॅच रंगली. शेवटच्या क्षणापर्यंत गिव्ह अप करत नाहीये कोणी. तुमच्या बाहेर वाईड. समीकरण पुण्याच्या बदलला, प्रेशर आले पप्पूवर. 4 चेंडू मध्ये करायचे 16. क्या बात आहे. व्हाट अ मॅच. त्या मॅचचा थरार आपण बघण्यासाठी आलो होतो. 30 मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. ओ जुडे ऑफस्टमच्या बाहेर वाईट बॉल. 15 धाव्यांची गरज. 4 चेंडू मध्ये 15 करायचे. आक्रमण आणि आक्रमण आणि पप्पूवर जो षटकाराचं आक्रमण पाहायला मिळालं. सातत्याने 2 अंडर प्रेशर वाईट टाकले गेलेत. आता समीर त्यांच्याशी चर्चा करतायत, कारण चर्चा करून या ठिकाणी परिस्थितीला तुम्ही अगदी कंट्रोल करू शकता. गरज आहे अनुभवाची आणि पप्पू आणि एक्सपिरियन्स आतापर्यंत बॉलिंग करतोय, परंतु क्या बात आहे. मॅच मध्ये जिवंतपणा आलाय. मॅच मध्ये संजीवनी प्राप्त. जो षटकार आला त्यानंतर जे वाईट आलेत, सिद्धिविनायक डोळकाम संघ मॅच मध्ये आहे. 50% ही मॅच दोन्ही संघाकडे आहे. जो अंडर प्रेशर जो ऑब्झर्व करेल, जो प्रेशर ऑब्झर्व करेल, जो स्वतःवर विश्वास ठेवेल, जो आत्मविश्वासाने खेळेल, तो जिंकेल. ओ यावेळेस आतमध्ये चेंडू टर्न करतायत. डॉट बॉल. पुन्हाच्या प्रेशर आता मात्र सिद्धिविनायक डोळकाम संघावर आलं. धावसंख्या फलक आपण या ठिकाणी बघू शकतो 38. जिंकण्यासाठी 3 चेंडू मध्ये 15. 3 चेंडू मध्ये 15 मस्ट विन हिट गरजेचं आहे. अभी नहीं तो कभी नहीं, इसी वक्त करना होगा.
परफेक्ट यॉर्कर आणि अमोल शिंदे बाद होत आहेत मॅच मध्ये फक्त औपचारिकता बाकी कारण आता मात्र इथून मॅच जिंकणं अशक्यच आहे. काय परफॉर्मन्स दाखवला आज अवलपाडा संघाने. या वर्षीची कामगिरी 3 ते 4 टुर्नामेंट खेळले आणि 4च्या 4 टुर्नामेंट क्वालिफाईंग सामन्यापर्यंत किंबहुना ट्रॉफीज देखील मिळवल्या आणि आज आपण बघू शकतो 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये बंधू शिंदे आमचे गुरुवर्य की ज्यांनी यांना मार्गदर्शन केलंय आणि आज नवोदित खेळाडूंना कशी प्रेरणा मिळेल, नवोदित खेळाडूंना कसं संधी मिळेल यासाठी ते बाहेर आहेत. म्हणजे अवलपाडा संघाची कामगिरी जबरदस्त ओव्हरऑल राहिली. बॉलिंग असेल, बॅटिंग असेल, माइंडसेट असेल, कॅप्टनशिप असेल आणि अनुभवाची शिदोरी दुग्ध शर्करा योग म्हणजे भरत भोईर आल्यापासून त्यांची टीम जबरदस्त परफॉर्मन्स देते आणि जी युनिटी खेळणार तीच टीम या VIT सत्यसाई चषक 2022 मध्ये सेमी फायनल मध्ये पोहोचणार. आतापर्यंत चित्र स्पष्ट झालंय आणि या चित्रपटामधील अगदी बघितलं तर कलाकारांनी खूप चांगली कामगिरी केली. अवलपाडा संघाचे कलाकार सुपर हिट ठरलेत. धावसंख्या धावफलक आपण बघू शकतो 38. फक्त औपचारिकता बाकी आहे. मॅच मध्ये औपचारिकता बाकी आहे. बीट होत आहेत. मॅच या ठिकाणी कंट्रोल केली गेली आणि परिणामी आपण बघू शकतो अवलपाडा संघ ऑलमोस्ट आपल्याला चित्र स्पष्ट झालंय. चौथा संघ सेमीफायनल 2 मध्ये विजेता संघ कोण असेल तर या ठिकाणी ठरलाय अवलपाडा संघ. जल्लोष असेल, जबरदस्त परफॉर्मन्स दिला. बॅटिंग, बॉलिंग, फिल्डिंग आणि कॅप्टनशिप चारही डिपार्टमेंट मध्ये चतुर्भुज ठरला आणि अगदी या ठिकाणी बघू शकतो चौथी टीम आपल्याला मिळाली. सत्यसाई चषक 2022 खाटिवली विपक्ष सेमीफायनल 2 खेळणार या ठिकाणी अवलपाडा.